महाराष्ट्रभरामध्ये जे मेंढपाळांवरती हल्ले झालेले ते कुठल्या प्रवर्गाकडनं झालेले, त्यांची एका आडनावं नावं तपासा, मग तरी लक्षात येईल ना. आणि एका बाजूनं जरांगे म्हणणार की नाही धनगर समाज आमचा आहे, धनगर समाजाला असं झालं पाहिजे, धनगर समाजाला हे आरक्षण भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे. परंतु जर धनगर समाजाच्या मुलांना, मेंढपाळांना जर तुमच्याच प्रेरणेनं जातीवादाकडे वळालेली माणसं जर रस्त्याने मारत असतील तर ह्याचं उत्तर देखील जरांगेने दिलं पाहिजे. मागच्या 2 वर्षापासून जरांगे नामक मनुष्य ज्यापासून ह्या समाजकारणामध्ये अगर ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आलाय तेव्हापासून गुन्ह्या गोविंदाने सुखानं राहणारे जे सर्व ओबीसी बांधव, मराठा बांधव हे एकमेकांकडे दुश्मनी नजरेनं बघायला लागले. आणि ह्या सर्व गोष्टींचाच परिणाम म्हणून हे असे जे हल्ले होत आहेत ना याचं कारणच ते. पण तरी देखील एवढा माज कामाचं नाही. ह्या विषयावरती छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये सतत मुक्त फळ उधळणारे जे जरांगे आहेत त्यांनी ह्या मेंढपाळ बांधवांवरती जो हल्ला झालाय ह्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देतात का हे पण आता महाराष्ट्रानं बघावं. अगर सर्व मराठा बांधवांनी बघावं, ओबीसी बांधवांनी बघावं, ते देणार नाहीत. ते ह्या गोष्टीचा देखील निषेध व्यक्त केला तर त्यांचा टीआरपी कमी होईल, त्यांना मुद्दा राहणार नाही. त्यांना फक्त एकच मुद्दा आहे की भांडणं जेवढे वाढतील बीड जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये हाणामारी जेवढी वाढेल तेवढं आपली दुकानदारी चलते. आणि त्या प्रक्रियेमधनं पुढं वाटचाल करणारे माणूस म्हणजे जरांगे आहे. आणि त्यांच्यामुळं हे जे सांगाल ज्या प्रकारे काल मेंढपाळ बांधवावर हल्ला झाला, यापूर्वी सोनकर यांच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे साहेबांनी आवाज उठवला. म्हणजे प्रत्येक वेळेला असंच होणार का की एखादा हल्ला होणार, आवाज उठवणार आणि त्यानंतरच ते आरोपी ताब्यात येणार किंवा त्यांच्यावरती न्याय भेटणार? नाही, मुळामध्ये हे सर्व जे प्रथा पडली ही अत्यंत चुकीची पडलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून जरांगे नामक मनुष्य ज्यापासून ह्या समाजकारणामध्ये अगर ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आलाय तेव्हापासून गुन्ह्या गोविंदाने सुखानं राहणारे जे सर्व ओबीसी बांधव, मराठा बांधव हे एकमेकांकडे दुश्मनी नजरेनं बघायला लागले. आणि ह्या सर्व गोष्टींचाच परिणाम म्हणून हे असे जे हल्ले होत आहेत ना याचं कारणच ते. बिटे कुटुंबातील जे सदस्य आहेत मेंढपाळ बांधव ते काल ज्यावेळेस चालले होते त्यावेळेस तिथल्या त्या 2 जणांनी त्यांना मारहाण केली नाही, अत्यंत गंभीर आहे. बरं, ते शूटिंग काढतायत, तुम्ही एक समजून घ्या, ते शूटिंग काढतायत तर परत त्याला मारलं जाते की तू शूटिंग का काढतोय म्हणून. म्हणजे जर काय त्या मेंढ्यांकडनं नुकसान झालं असेल, जर एखादी गाडी वगैरे पडली असं काहीतरी म्हणलं जातं, त्यांनी नुकसान भरपाई पण दिली त्या ठिकाणी. पण तरी देखील एवढा माज कामाचा नाही. ह्या विषयावरती छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये सतत मुक्त फळ उधळणारे जे जरांगे आहेत त्यांनी ह्या मेंढपाळ बांधवांवरती जो हल्ला झालाय ह्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देतात का हे पण आता महाराष्ट्रानं बघावं. अगर सर्व मराठा बांधवांनी बघावं, ओबीसी बांधवांनी बघावं, ते देणार नाहीत, ते ह्या विषयावर बोलणार नाहीत. जर त्यांनी हे समजदारीची भूमिका घेतली, ह्या गोष्टीचा देखील निषेध व्यक्त केला तर त्यांचा टीआरपी कमी होईल, त्यांना मुद्दा राहणार नाही. त्यांना फक्त एकच मुद्दा आहे की भांडणं जेवढे वाढतील बीड जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये हाणामारी जेवढी वाढेल तेवढं आपली दुकानदारी चलते. आणि त्या प्रक्रियेमधनं पुढं वाटचाल करणारे माणूस म्हणजे जरांगे आहे. आणि त्यांच्यामुळं हे जे सर्व जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली एकमेकांकडे जातीवादाच्या नजरेने बघणारी, हे अत्यंत दुर्दैव आहे. आरोपीवर जर कारवाई झाली नाही 2-4 दिवसामध्ये तर पुढली भूमिका काय असणार? झालं ना, ऐका ना तुम्ही, काय आपण येऊ, आंदोलन करू, मोर्चे काढू, सगळंच होईल हो. जर काहीच होत नसेल तर तिथं एखादा, आता तुम्ही म्हणले तसं धनंजय मुंडे साहेबांसारखा माणूस अगर कोण विधान भवनात प्रश्न उपस्थित करेल, सगळं होईल. पुढे काय होणार? म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. हे सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट यायला पाहिजे की बाबा तुम्ही तो धनगर समाजाचा मेंढपाळ बांधव आहे म्हणून तुम्ही त्यांना मारणार का बाबा, कशामुळं? म्हणजे जर चुका असतील काय असेल म्हणजे हे दिसणार नाही. मनोज जरांगे असतील किंवा त्यांची जी सोशल मीडिया हँडल करणारी जी फेक अकाउंटवाली टीम आहे, हे सगळं काय चाललंय आज एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की एकमेकाला टार्गेट करणं, एकमेकाची डोकी फोडणं आणि ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. जरांगेंसोबतची जी काही 5-25 जण असतील त्यांचं आपलं मस्त चाललेलं आहे तिकडं. सोशल मीडियावरती जो वाद उत्पन्न केला जातो ह्याचे परिणाम आहेत हे सगळे. आज तुम्ही एखादं सांगा, एखादा मेंढपाळ बांधवानं जाता जाता कोणाचं नुकसान केलंय, अगर मेंढ्या एवढे शिस्तबद्ध असतात तो ह्यांच्यापेक्षा, तुम्ही समजून घ्या ना. आज जर एखादी मेंढी एखाद्या रस्त्यानं चालली तर ती रस्ता सोडत नाही आणि माणसं येत नाही. जर त्या बिचारा त्यांना मारून काय भेटणार हो तुम्हाला? कसली पाटीलकी हाकायची? जर मेंढपाळांना मारून तरी तुम्हाला भूषण वाटत असेल तर बाबा हे तुम्हाला लख लाभ. बरं, एक अजून एक गोष्ट, महाराष्ट्रभरामध्ये जे मेंढपाळांवरती हल्ले झालेले ते कुठल्या प्रवर्गाकडनं झालेले, त्यांची एका आडनावं नावं तपासा, मग तरी लक्षात येईल ना. आणि एका बाजूनं जरांगे म्हणणार की नाही धनगर समाज आमचा आहे, धनगर समाजाला असं झालं पाहिजे, धनगर समाजाला हे आरक्षण भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे. परंतु जर धनगर समाजाच्या मुलांना, मेंढपाळांना
जर तुमच्याच प्रेरणेनं जातीयवादाकडे वळालेली माणसं जर रस्त्याने मारत असतील तर ह्याचं उत्तर देखील जरांगेने दिलं पाहिजे. सुद्धा मारलं 10-12 महिने